हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 26 मार्च 2025 आपण जोशी काकांसोबत भाग्ययोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना नमस्कार, वंदन आणि स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करतो नेहमीप्रमाणे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. भाग्ययोग ग्रंथावरला आता आपण समारोप पाठ बघतो आहोत. आज समारोप पाठाची सुरुवात करूया आपण. आणि कदाचित म्हणजे बहुतेक हा दोन पाठ, म्हणजे हा आजचा पाठ आणि पुढचा पाठ, या दोन पाठामध्ये हा समारोप पूर्ण होईल. कारण समारोप करताना आपण आत्तापर्यंत ह्या योगग्रंथांचा जो अभ्यास केला त्याच्यामध्ये काय पाहिलं, त्यातलं काय महत्वाचं होतं, त्यातला संदेश काय होता, त्यातला आपल्यासाठी कृती आराखडा काय होता, आणि तो आपण किती प्रमाणात प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामुळे जे आपल्याला ह्या सगळ्या उपक्रमातून मिळवायचंय ते मिळालं का नाही मिळालं, अशा प्रकारचा हा विचार आहे. म्हणून थोडासा विस्तृत असा हा विचार आपण करूया. सुरुवात करतो. दासबोध दशक 14 मध्ये समर्थ रामदास स्वामींनी जो एक ओळी दिलेली आहे ती अशी आहे: समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. बघा, मेसेज अगदी स्पष्ट आणि क्लिअर आहे. समजले आणि वर्तले म्हणजे जे जे आत्तापर्यंत समजलं आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तेच भाग्य पुरुष झाले. भाग्य पुरुष म्हणजे भाग्यवान झाले. आता पुरुषाचा अर्थ व्यक्ती, मनुष्य. फक्त पुरुष म्हणजे मेल असा अर्थ नसतो. संस्कृतमध्ये पुरुष हे एक असं नियम आहे की त्याच्यामध्ये म्हणजे पुरु इति पुरु असं काहीतरी त्याचं वाक्य आहे. म्हणजे शरीराला त्यांनी पुरु असं म्हटलेलं आहे. ह्या पुरुमध्ये राहणारा जो कोणी असेल त्याला पुरुष म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्य असं म्हणायचं. समजले आणि वर्तले ते जे भाग्य पुरुष झाले. आणि पुढे म्हटलेलं आहे की या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. म्हणजे आपण आपल्या ह्या सगळ्या उपक्रमाचा किंवा आपण जो काही वेळ देतोय ह्याच्यासाठी, आपण सगळे लोक खूप वेळ देतोय, दर आठवड्याला 1 तास, आणि घरी काय अभ्यास करत असेल तो, तर हे सगळं आपल्याला म्हणजे समजण्यासाठी आणि त्याच्याप्रमाणे वर्तन होण्यासाठी हे दासबोधाचं एक काय म्हणतात ते एक मार्गदर्शन आहे, ते आपण बघितलं. अत्यंत परखड अशी व्याख्या समर्थांनी केलेली आहे. आणि मग आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीला जो काही शार्पनेस पाहिजे, विज्ञानवान असं म्हटलेलं आहे, विज्ञानवान हवी. म्हणजे विज्ञानवान हवी म्हणजे अगदी त्याच्या फार डिटेलमध्ये आता आपण असं म्हणतो की काय योग्य आहे,
आणि माझ्या दृष्टीने, माझ्या उन्नतीच्या दृष्टीने, माझ्या प्रगतीच्या दृष्टीने काय योग्य आहे आणि जे योग्य आहे ते मी कसं करावं, ह्या सगळ्यांवर बुद्धी ठाम हवी. आणि ह्याच्यासाठी कठोपनिषदामध्ये आपल्या सगळ्या जीवनाला एक रथाचं रूपक दिलेलं आहे. ते आपण थोडक्यात बघू. हे विषय खूप मोठे आहेत आता मी सांगतोय ते, परंतु आपण आपल्या ह्या समजण्याच्या दृष्टीने हे रूपक कठोपनिषदातलं अगदी थोडक्यात समजून घेऊया. कधीतरी पुढच्या भाग्ययोग किंवा श्रद्धायोग किंवा बुद्धियोग या ग्रंथामध्ये आपण अधिक जास्त समजून घेऊ की मनुष्य जीवनाला, म्हणजे मनुष्य शारीरिक जीवन जे आपलं जीवन आहे, तो समजा रथ म्हटला, त्याला रथाची उपमा दिलेली आहे कठोपनिषदामध्ये. म्हणजे आपलं जीवन हा रथ आहे. ह्यातला रथी म्हणजे ह्या सगळ्या जीवन रथाचा मालक जो रथी आहे तो जीव आहे. ह्या रथाचा सारथी बुद्धी आहे. ह्या रथाचे त्या घोड्याला लावलेले लगाम आहेत ते मन आहे. आणि आपली सगळी इंद्रिय जी आहे ती घोडे आहेत. म्हणजे बघा, परत एकदा ऐकून घ्या. जीवन रथाचा मालक जीव आहे, त्याच्या सारथी बुद्धी आहे, त्या सारथ्याच्या हातात जे लगाम आहेत ते मन आहे. आणि ह्या मनाने खेचल्याप्रमाणे किंवा जसं काय म्हणतात, लगामाने वळवता येतो, लगाने थांबवता येतो, लगामाने लूज पण सोडून जोरात पण धावडवता येतो. हा सगळा जो मनाच्या हातातला आहे. आणि ते धावणारे कोण आहेत? इंद्रिय घोडे. आणि मग हा रथ चाललाय कुठे, कुठल्या पथावरून चाललेला आहे, कुठल्या रस्त्यावरून चाललेला आहे? तो जीवनातल्या इच्छा, वासना आणि महत्वाकांक्षा या पूर्ण करण्याच्या रथातून चाललेला आहे. आता आत्तापर्यंत आपण याच्यात बघितलं की वासना जो आहे, त्या वासना हे आपल्या इच्छांचं मूळ आहे आणि इच्छा हे आपल्या दुःखाचं मूळ आहे. आणि मग आपल्या गीतेने सांगितलेलं आहे की जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. म्हणजे जन्म जो घ्यायला लागतो तो उरलेल्या वासनापूर्तीसाठीच घ्यायला लागतो. म्हणजे मृत्यूच्या वेळेला ज्या कुठल्या इच्छा शिल्लक राहतात त्या इच्छांच्या पूर्तीसाठी एक जन्म घ्यावा लागतो. आता ते इच्छा असल्यामुळे त्या कुठल्या इच्छा आहेत, कुठल्या महत्वाकांक्षा आहेत, कुठल्या वासना आहेत, त्या सगळ्या रस्त्यावरून आपल्या इंद्रियांचे इंद्रिय रूप घोडे धावत असतात. आणि मग ते घोडे योग्य पद्धतीने धावणार आहेत का नाही हे लगाम ओढणाऱ्या बुद्धीच्या म्हणजे सारथीच्या हातात असतं. आणि मग जर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने सारथी चालला तर तो रथ योग्य ठिकाणी जाईल. आणि मग जो रथी आहे, त्या रथाचा मालक ज्याला जीव म्हणतात, त्याचं जीवन योग्य पद्धतीने जाईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या योग ग्रंथातून आपल्या जीवनाचा विचार करतोय. आणि वासनांसाठी जन्म येतो. वासना कधीही तृप्त होत नाहीत. बघा, असं म्हटलं जातं की आशा आणि समुद्र कधीही भरत नाही. समुद्रात कितीही पाऊस पडो, समुद्रात कितीही नद्या येऊ, समुद्र कधी भरला नाही. ती भरती आणि ओटी होते तेवढीच, परंतु त्याच्या पलीकडे कधी समुद्र भरत नाही. तशी माणसाच्या मनातली आशा सुद्धा कधी पूर्ण भरत नाही. ती सारखीच ओटी आणि भरती तिची चालू असते. आणि त्यामुळे कितीही सुख मिळाली तरी वासना संपत नाहीत. वासना संपत नाही, त्यामुळे आपण भयमुक्त होत नाही. कारण वासना म्हणजे काय, मला हे सुख मिळालं पाहिजे, मला ते सुख मिळालं पाहिजे, माझी ती इच्छा पुरी झाली. आणि समजा झाली तर हे माझं सुख टिकलं पाहिजे, हे माझं सुख गेलं नाही पाहिजे. आणि गेलं आणि दुसऱ्याला जास्त चांगलं मिळालं तर परत त्या वासनेमुळे आणखीन द्वेष आणि दुसऱ्याचं आपण आणखीन काय मत्सर करतो. तर अशा पद्धतीने कितीही सुख मिळाले तरी वासना संपत नाहीत. आणि वासना संपल्या नाहीत म्हणून आपण भयमुक्त होत नाही. आणि भयमुक्ती जर का साधायची असेल तर वासना मुक्ती हवी. आणि ती तर एकदम साधत नाही. म्हणजे जीवनाचं जे मुक्तीचं ध्येय आहे, भयमुक्त होण्याचं ध्येय आहे, ते एकदम साधणार नाही. आणि म्हणून ते हळूहळू साधायला पाहिजे. हळूहळू साधायला पाहिजे. म्हणजेच आपल्या साधनेचा क्रमविकास व्हायला पाहिजे. आणि तो क्रमविकास आपण ह्या अभ्यास चिंतनातून शिकतो आहे.
आणि तो आपल्याला शिकावा लागतो. आता ही प्रक्रिया कशी आहे, एक ठराविक पद्धतीने आपल्याला एक व्यावहारिक जीवन जगायची सवय झालेली आहे. आता हा सगळा अभ्यास करता करता असं लक्षात येतं की सुखातून दुःख निर्माण होतं, म्हणून काहीतरी योग्य दुःख घ्यायला पाहिजे तर सुख निर्माण होतं. आतापर्यंत आपल्याला हे सगळं काही माहीत नसतं, म्हणून जी काय आपली जीवन पद्धती आपण आतापर्यंत वापरलेली आहे ज्ञान मिळायच्या अगोदर, ती आधी अनलर्न करायला लागते. म्हणजे आता ह्या मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच वेळा सांगतात की फर्स्ट यू हॅव टू अनलर्न, देन लर्न अँड रिलर्न. म्हणजे आपल्या ज्या चुकीच्या समजुत्या त्या काढून टाका, नव्या समजुत्या घ्या, आणि त्या नव्या समजुती घेतल्यानंतर त्या एकदम आपल्याला होत नाहीत, म्हणून परत 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 त्याचा अभ्यास करा. ही जी प्रक्रिया आहे अनलर्न, लर्न आणि रिलर्न, तीच अध्यात्मामध्ये आहे. कारण अध्यात्माचे कन्सेप्ट आणि सुखी जीवनाचे कन्सेप्ट आणि व्यावहारिक जीवनाचे कन्सेप्ट याच्यामध्ये खूप फरक आहे. आपली सगळी जी काही शिक्षण पद्धती आहे ती आपण व्यावहारिक जीवनासाठी शिकलेलो आहोत. आपण पोट भरायच्या अनेक विद्या शिकलेल्या आहोत, परंतु सुखसमाधान मिळवण्याच्या विद्या शिकायच्या असतील तर जे काही शिकलं त्यातला जो अनावश्यक भाग आहे तो अनलर्न करायला लागतो. त्याच्यानंतर योग्य भाग लर्न करायला लागतो आणि हे लर्निंग परत परत करावं लागतं. आणि ही प्रक्रिया आहे, पण ही प्रक्रिया बोलायला सोपी आहे पण करायला सोपी नाही. आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे, हा सगळ्यांचाच अनुभव आहे, एकाचा अनुभव नाही, हा सगळ्यांचा अनुभव आहे. ह्याच्यातूनच जातात ते पुढे संत होतात. संत तुकारामच स्वतः म्हणालेले आहेत की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणजे आपला स्वतःच्या विरुद्ध जे युद्ध असतं ते रात्रंदिवस चालायला लागतं आणि ह्या पद्धतीने आपल्याला सुख मिळवायला लागतं. आणि व्यावहारिक जे सुख आहे, जे आपण आता ह्या भाग्ययोगामध्ये बघितलं किंवा त्याच्या अजून विषययोगामध्ये बघितलेलं, त्या सगळ्याच्या पेक्षा अत्यंत उत्कृष्ट म्हणजे सर्वोच्च सुख म्हणतात त्याला स्वर्गसुख असं म्हणतात, म्हणजे हेवनली हॅपीनेस. परंतु परत आपल्याला गीताच सांगते की स्वर्गसुख सुद्धा जिथपर्यंत तुमचं पुण्य आहे तिथपर्यंत चालू असतं. पुण्य संपलं की त्या स्वर्गातून परत खाली यायला लागतं. अशा पद्धतीने स्वर्गसुख सुद्धा संपतं. आणि म्हणून आपल्याला जे खऱ्या पद्धतीचं शाश्वत सुख पाहिजे त्याच्यासाठी स्वामीजींनी आपल्याला हळूहळू आपला क्रमविकास कसा करायचा ते सांगितलेलं आहे. ते आपण या पुस्तकातून समजून घेतो. आता हा एक बेसिक कन्सेप्ट आपण आपल्या ह्या सगळ्या अभ्यासाचा आपण लक्षात घेतल्यानंतर आपण थोडक्या मागील पाठांचा आढावा घेऊया. आणि हा आढावा घेताना आपण सर्वच पाठांचा म्हणजे विषययोगामध्ये पाहिलं ते आणि या श्रद्धा भाग्ययोगामध्ये पाहिलं, या सगळ्या पाठांचा थोडक्यात टेक होम काय आहे. म्हणजे नेहमी म्हणतात ना, टेक होम म्हणजे शेवटी तुम्हाला ह्या सगळ्यातनं सारांश काय घ्यायचा आहे की जो आपल्याला उपयोगी पडेल, ज्याचा आपल्याला आपल्या आयुष्यात उपयोग होईल, तर तो आहे तो आपण आता घेण्याचा प्रयत्न करू. अगदी सुरुवातीला पाठमाला सुरू करताना आपण बघितलं की साध्य आणि साधन याच्यामध्ये समन्वय पाहिजे. आपल्याला काय साधायचं आहे ते साध्य आहे आणि ते साध्य होण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी वापरायचे त्या साधन आहेत. म्हणजे समजा इथून मला लंडनला जायचं असेल तर माझं साध्य सगळं झालं, मग ते झाल्यानंतर मला साधनं काय लागतील ती सगळी, म्हणजे काय म्हणतात, पासपोर्ट लागेल, व्हिसा लागेल, पैसे लागतील, तिकीट बुक करा, हे सगळी साधनं झाली. तसं आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासातलं साध्य जे काय आहे तर आपल्या साधकत्वातली प्रगती. आणि ह्या प्रगती करून आपल्याला साधायचं आहे काय तर अंतिमतः आत्मज्ञान हे साध्य आहे. आणि मग सेवा साधनं आहेत, त्याच्यामध्ये श्रमानंद आहे, धनानंद आहे, ज्ञान गुणाकार आहेत. ही सगळी सेवेची साधनं आहेत. परंतु हे करत असताना आपल्याला वैयक्तिक जी प्रगती साधायची ती साधकत्वातली प्रगती आहे आणि साधकत्वातली प्रगतीचा अंतिम टप्पा हे अंतिम आत्मज्ञान आहे. गोंदवलेकर महाराज याच्यात छान म्हणाले, अगदी सोप्या भाषेमध्ये ते सांगतात नेहमी, परमात्मा आपल्याला साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधनं आहेत, हे आपल्या मनात पक्का असलं पाहिजे. आता हा साधकांचा क्रमविकास हा संकल्पना आपण बघितली, थोडक्यात बघूया आपण. एक बघा, असे आज जे आपण पाठ ऐकतोय किंवा अशा पद्धतीचे जे काय म्हणतात ते स्वकल्याणाचे जे पाठ असतात ते ऐकण्याची इच्छा होणारेच खूप कमी असतात.
आज आपण स्वतःला अत्यंत नशीबवान समजूया की आपण ह्या विषयावर चर्चा करतोय, आपण काहीतरी अभ्यास करतोय, याच्यावर काही चिंतन करतोय. असे लोक खूप कमी असतात मुळात. आता अशा पद्धतीने समजा लोणावळ्याला वर्गाला येणारे लोक जे असतात त्याच्यापैकी हजारो लोक येतात. म्हणजे दरवर्षी 10,000 तरी पूर्वी लोक येत होत्या, हल्ली कदाचित थोडेफार कमी जास्त झाले असतील. मग साधारण 10,000 लोक आले तर 10,000 पैकी संकल्प किती करतात? संकल्प करतात समजा एक 500 करत असतील. त्या 500 पैकी टिकतात किती? तर 5 सुद्धा टिकत नाहीत. तर अशा पद्धतीने हा सगळा मार्ग ह्याच्यात मार्ग टिकणारेच माणसं कमी आहेत. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मा वेति तत्वतः. म्हणजे हजारो लोक असतात, त्याच्यापैकी अत्यंत थोडे लोक हे सिद्धीच्या किंवा साधनेच्या मार्गाला लागतात. असे मार्गात लागणारे अत्यंत कमी लोक टिकतात आणि अत्यंत कमी लोक टिकतात त्यातले सुद्धा अत्यंत थोडे लोक शेवटपर्यंत जात असतात. हा एक भाग. आणि दुसरा, जे कोणी साधन मार्गात जातात त्यांना कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग असे 3 मार्ग आपल्याला माहिती आहेत. बरेचसे कर्ममार्गी असतात. साधारणतः 80% कर्ममार्गी लोक असतात असं म्हणतात. 14% भक्तिमार्ग लोक असतात. पण 6% ज्ञानमार्गी असतात. आता ज्ञान म्हणजे फक्त माहिती आहे, योग्य पद्धतीची माहिती म्हणजे ज्ञान. परंतु ज्ञान आणि काय शेवटी करायचं असतं? ज्ञानमार्गी माणसाने सुद्धा कर्म तर करायला लागतं त्यांना, आणि ते भक्तियुक्त कर्म करायला लागतं. आणि म्हणून कर्म आणि भक्ती किंवा कर्म आणि उपासना ह्याचा आधार ज्ञान हवाय. आणि ज्ञान कसं पाहिजे की ज्ञान देणारा निरहंकारी पाहिजे. कारण त्याला ज्ञानाचा अहंकार झाला तर ज्ञानाची किंमत शून्य असते. आणि म्हणून अज्ञानाचं मुख्य चिन्ह आपल्याला असलेला तो अभिमान आहे, अहंकार आहे. आणि अहंकार कमी कमी होत जाणं हे पारमार्थिक प्रगतीचं मुख्य लक्षण आहे. आणि त्यासाठी कर्म तर करायला पाहिजे, पण ते कर्म श्रद्धेने आणि समर्पणाने करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने अत्यंत परमश्रेष्ठ पुरुषार्थ जो आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्यातला सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ जो आहे तो मोक्ष आहे. आणि त्यालाच मुक्ती म्हणतात. आणि मुक्ती कशापासून? तर स्वामीजींनीच व्याख्या केलेली आहे. मुक्ती म्हणजे भयापासून मुक्ती. भयराग धैर्य शांती. भयापासून धैर्य, भयापासून राग, रागापासून धैर्य, धैर्यापासून शांती. तर अशा भयापासून आपण मुक्तीपर्यंत जायचं. म्हणून ह्याला मुक्तीचा प्रयत्न म्हणजे शांतीचा प्रयत्न म्हणतात. आणि सर्वात मोठं भय जे असतं ते मृत्यूचं भय असतं. आणि ज्याला मृत्यूचं भय गेलं तो भयापासून मुक्त झाला असं म्हणतात. आणि म्हणून त्यासाठी जीवन काय आणि जीवन काय पद्धतीने जगावं हे समजलं असता हळूहळू आपण त्या पद्धतीने तिकडे जातो. आता ह्या सगळा आपण प्रगतीचा आलेख बघितला. म्हणजे कुठे प्रगतीचा सुरुवात होते, काय साध्य आहे आणि काय साधन आहेत आणि साधनातून जाण्याचा मार्ग कसा आहे. आता आपण संकल्प केला 6.25% त्यागाचा. 6.25% हा त्याग करणारे खूप कमी असतात, ते टिकवणारेही खूप कमी असतात. परंतु समजा जरी टिकला तरीही आपल्या ह्या सगळ्या प्रवासातली पहिली इयत्ता आहे. आणि इथे फक्त वेळ आणि पैशाचा त्याग करायचा नाहीये, तर इथे षड्विकार, हव्यास, अहंकार ह्याच्यापासून हळूहळू मुक्त व्हायची सुरुवात करायची. आणि ही जर का पहिली इयत्ता असेल आणि आपल्याला ग्रॅज्युएट व्हायचं असेल, आपल्याला मास्टर व्हायचं असेल आणि आपल्याला पीएचडी व्हायचं असेल तर काय काय करावं लागेल. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन परमार्थात क्रमविकास महत्वाचा आहे. छोट्या सुरुवातीने हळूहळू आपल्याला जसं पटेल, हळूहळू असं आपल्याला जमेल त्याप्रमाणे छोट्या छोट्या सुरुवातींनी पुढे कर्म करायचं. आणि उपासना हळूहळू आपली वाढत गेली पाहिजे, तीव्र होत गेली पाहिजे. आपले सगळे मागचे पाठ म्हणजे त्याच्यामध्ये गीता पाठ आले, मनाचे श्लोक पाठ आले, पसायदानाचे पाठ आले आणि झालेले सगळे ह्या योग ग्रंथांचे पाठ आले. हे सगळे पाठ आपापल्या क्रमविकासासाठी आहेत. त्याला डिस्टिंक्ट असं ध्येय आहे. एक्झॅक्टली त्याच्यामध्ये कुठलीही अँबिग्युटी नाही. आपण योग्य पद्धतीने काय करायचं हे शिकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपलं ध्येय म्हणजे आपण साधक म्हटलं आपल्याला तर स्वतःचं साधकाचं ध्येय स्वतःचा आध्यात्मिक विकास जे असतं
आणि हा आध्यात्मिक विकास साधता साधता आपली जी प्रगती होते, आपली जी एक प्रकारची प्रगल्भ अवस्था हळूहळू निर्माण होतो, त्यातून फक्त आध्यात्मिक विकास होत नाही तर प्रपंच आणि व्यवहार सुद्धा चांगल्या पद्धतीने साधतो. आणि अशा पद्धतीने साधना करणाऱ्या लोकांचा समूह जेव्हा एकत्र येतो, त्या एकत्र साधनेतून जसा व्यक्तिविकास होतो तसा समाज विकास सुद्धा होतो. व्यष्टी आणि समष्टी दोन्ही ठिकाणी ही साधना पडते, दोन्हीचं कल्याण साधतं. आणि म्हणून साधकत्वाचं साध्य म्हणजे कर्मशुद्धी आहे. त्या मार्गाचा जो भाग आहे त्यात अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती. आता ह्या सगळ्या इथे प्रार्थना आल्या बघा. साधकत्वाचं साध्य कर्मशुद्धी ही आली 758 प्रार्थना. मार्ग अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो, वातावरणातले वैश्वानर. संध्याकाळची 7:30 प्रार्थना. आता सकाळची प्रार्थना आणि संध्याकाळची प्रार्थना आपल्याला बरोबर हेच सांगतात. प्रश्न असा आहे, आपण हे सगळं साधलंय का? आपण किती साधलंय? आपल्या चित्तवृत्ती धैर्यमय झालेल्या आहेत का? शांतीच्या दिशेने आपली वृत्ती हळूहळू पुढे जाते का? आणि हे परत सांगण्यासाठी स्वामीजींनी आपल्याला रोज मानस आलेख रूपी आत्मपरीक्षण करायला सांगितलेलं आहे. आणि हा सगळा जो आहे तो आराखडा आहे आपल्या साधकत्वाच्या प्रगतीचा, साधकत्वाच्या क्रमविकाराचा परिसर. आता त्याच्यासाठी आपण योग ग्रंथाचा अभ्यास करतोय आणि ह्या योग ग्रंथाचं सार काय आहे आणि साध्य काय आहे हे स्वामीजींनी शक्तियोग या ग्रंथात सांगितलेलं आहे. तो आपण थोडक्यात बघू. मागे हे सगळं बघितलेलं आहे आपण. परत ज्यांनी सगळे पाठ ऐकले असतील किंवा पाठ झाल्यानंतर थोड्याफार पद्धतीने ज्यांनी ऐकले नाही ते नंतर ऐकले असतील. आता त्यातले काही पाठ या श्रद्धायोगाचे भाग्ययोगाचे आपल्याला लोड करायचे राहिलेले आहेत, परंतु बरेचसे होते त्यांना हे सगळं आठवत असेल. पण ज्यांना आठवत नाही त्यांच्यासाठी आपण हा भाग घेतोय किंवा ज्यांना आठवतोय त्यांची परत एकदा रिव्हिजन होण्यासाठी पण बघतोय. तर ते शक्तियोग मध्ये स्वामीजींनी सांगितलं की स्वावलंबी साधना असली पाहिजे. म्हणजे आपली साधना आपण केली पाहिजे, मार्ग दुसऱ्यांनी दाखवा, परंतु आपल्याला चालायला लागतो. म्हणजे जे वाचलं जे ऐकलं त्याचं चिंतन करावं, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि त्या प्रक्रियेने आपल्या जीवनात जर का आपण प्रक्रिया दीर्घकाळ चालवली तर त्याने आपलं सगळं शरीर बदलतं ह्याचा अनुभव घ्यावा. पण एक अट आहे की ती म्हणजे नीतियुक्त समता वर्तन असलं पाहिजे आपल्याला, आणि असं वर्तनच खऱ्या स्वार्थाचा मार्ग आहे. आता हे काय सोपं नाहीये, हे अवघड आहे. हा जरा वेगळा मार्ग आहे, त्यामुळे तो अवघड वाटला आणि तो तात्पुरता आपल्याला नकोसा वाटला तरी ह्याच मार्गाने अनेक विघ्न दूर होतील आणि कुठल्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल. हा जो भाग आहे हे वर्म सगळे योगग्रंथ सांगतात. हे कसं त्याचे पुरावे देतात आणि हे सगळं आपण विचार ऐकले आणि पत्करले आणि त्याचा जर उपयोग केला तर आपल्या मनाला शांती मिळेल, समाधान मिळेल. एवढंच नाही तर ह्या सगळ्या प्रक्रियेत आपला अहंकार हळूहळू जर का आपण सोडला तर आपल्यातील चेतनशक्ती देखील साधना प्रयत्नाने आपल्या ज्ञानशक्तीशी रेझोनेट होईल. आणि मग ह्या पद्धतीनेच आपल्याला एक असा अंतर्गत आपल्या मनात किंवा आपल्या अंतर्मनात असा एक अनुभव मिळेल, तो अत्यंत आनंदपूर्ण असेल आणि स्वावलंबी असेल, असं स्वामीजींनी ह्या योग ग्रंथाच्या सारात सांगितलेलं आहे. आता हे सगळं करण्यासाठी मनशक्तीचं तत्वज्ञान जे आहे त्या सगळ्याचं परत थोडक्यात सार आपण म्हटलं तर स्वार्थासाठी निस्वार्थ. स्वार्थ प्रत्येकाला साधायचा असतो, त्याच्यावर उपाय निस्वार्थ आहे. सुख पाहिजे असतं प्रत्येकाला, त्याच्यासाठी उपाय दुःख स्वीकार आहे. प्रत्येकाला काहीतरी मिळवायचं आहे, ते मिळवण्यासाठी संकल्प आधारित त्याग आहे, सत्कर्म पालन आहे. निरपेक्ष निरंकार कर्तव्य भावनेने हे सगळं करायला पाहिजे. असं केलं म्हणजे आपलं निष्कामकरण झालं, आपली उपासना निष्काम झाली आणि आपली चित्तवृत्ती शांत झाली तर निष्काम कर्माने काय होईल? चित्तशुद्धी होईल. निष्काम उपासनेने चित्त शांती होईल आणि चित्तवृत्ती निरोधाने म्हणजे ध्यानाने ध्यानशांती मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर का प्रयत्न केला आणि सातत्यपूर्ण आत्मपरीक्षण करून गेलो, अनेक अहवाल सातत्य ठेवलं तर भयरागापासून मुक्ती आणि धैर्य शांती प्राप्ती होईल. आणि
चौवार्षिक वर्षाच्या 3ऱ्या वर्षात एकदा स्वामीजींनी सांगितलंय की आयुष्यात थोडा तरी अध्यात्माचा दिवा लावा आणि हा जो स्पर्श आहे तो अबाधित ठेवा, म्हणजे हे सगळं घडेल. आता हे जनरल सांगून झाल्यानंतर संघटना सामर्थ्य एका पाठामध्ये स्वामीजींनी वेगळ्या वेगळ्या वयोगटाच्या साधकांसाठी काय काय सल्ला दिलाय तो आपण थोडक्यात बघू. तरुण, मध्यम वयाचे लोक, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना सुद्धा स्पष्ट सल्ला दिलेला आहे. आणि दिवाळी अंक 2008 मध्ये मला वाटतं हे छापलेलं आहे संघटना सामर्थ्य पाठ. मध्यम वयाचे जे प्रौढ लोक आहेत त्यांनी कृतज्ञ आणि कर्तबगार मुलगा मिळावा याची आतापासून तयारी करावी. मध्यम वयाच्या किंवा संसाराला लागलेल्या तरुणांनी, मध्यम वयाच्या लोकांनी आज हा निश्चय करावा, म्हणजे पुढच्या पिढीसाठी, त्यांनी आपल्या घरातल्या पुढच्या पिढीसाठी आणि त्यानिमित्ताने इतर सगळ्या समाजातल्या पुढच्या पिढीसाठी काळजी करावी आणि काम करावं. ज्येष्ठ नागरिक जे पेन्शन घेऊन पलीकडे गेलेले आहेत की, पण स्वामीजी म्हणतात त्यातले सुद्धा काही बहादर असे असतात की निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना माया नावाच्या एका राक्षसाने पुन्हा परिणामच निर्माण करण्याचा कारखाना सुरू केला असता. त्याला काय बोलणार, म्हणजे निवृत्त झालेलं आहे पण सगळं लक्ष अजून तिथेच आहे. म्हणजे घेतले आपण पूर्वीची आपण जी काही पदं काढलेली आहेत किंवा आपल्याला जो काही मान सन्मान मिळाला त्याच्याकडे आहे. अजून सुद्धा काही लोक दारावर रिटायर्ड प्रिन्सिपॉल असे बोर्ड लागतात, म्हणजे प्रिन्सिपॉल सोडून 10 वर्ष झाले पण दारावर बोर्ड रिटायर्ड. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या माया, किंवा मग घरात माझं स्थान महत्वाचं आहे, मी कर्ता पुरुष आहे म्हणून काही लोक गोष्टात, किंवा मग मुलाचं काय झालं, मुलाच्या प्रमोशनचं काय झालं, मुलाच्या स्पर्धेचं काय झालं, नातवांचं, असं सगळं वेगळे वेगळे प्रयत्न चालू असतात. पण स्वामीजी म्हणतात पेन्शन घेऊन पलीकडे जाणारे जे लोक आहेत त्यांना मी आता वॉर्न करतोय की आता पुढच्या आयुष्याची तयारी करा. कुठल्या आयुष्याची? पुढच्या आयुष्याची, म्हणजे पुढच्या जन्माची तयारी करा, पुढच्या अस्तित्वाची तयारी करा. कुणीही थांबू नका. ज्ञान झाल्यावर थांबायची सोय नसते. ज्ञानाला विश्रांती नाही हे लक्षात ठेवा. आळशाला विश्रांती असते, ज्ञानाला विश्रांती कशी असेल? आता ह्याच्या बाबतीत सुद्धा परवाच तो एक एनडीटीव्हीचा व्हिडिओ पाहिला. त्याच्या सिनियर सिटीझनसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्हिंग रिलेशनशिप कशा पद्धतीने करता येईल याच्यावर 1 तास चर्चा चालली होती. आणि त्याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, म्हणजे मला त्याच्याबद्दल काही चुकीचं म्हणायचं नाहीये, परंतु इथे आपल्याला आपल्या खऱ्या पद्धतीने भविष्याचा विचार करायला पाहिजे. आणि लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये कदाचित काही काळ सुखात जाऊ शकत असेल सुद्धा कदाचित, परंतु खाणं पिणं, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुद्धा जास्त ह्याच गोष्टी असतात, ट्रिप्स, म्हणजे ह्या नको अशा नाही. परंतु ह्यानी जे करमणूक मिळेल ते टेम्पररी मिळेल, परंतु खऱ्या पद्धतीने ज्ञान आणि त्याच्यावर आधारित वर्तन केलं तर शांती मिळेल आणि समाधान मिळेल. स्वामीजींनी संघटना सामर्थ्यामध्ये जे सांगितलं त्याचा थोडक्यात आढावा इथे आहे. आता ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग, आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मनशक्तीचा ज्ञानमार्ग आहे, पण स्वामीजीच एका लेखात ते म्हणतात की भक्ती श्रेष्ठ आहे, भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे, पण ज्ञानमार्ग सोपा आहे. भक्ती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये झगडाच निर्माण होऊ शकत नाही एवढं भक्तीचं स्थान श्रेष्ठ आहे. आणि हे न्यू वे फिलॉसॉफीचं ओरिजिनल मत आहे. पण भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे ईश्वरात स्वतःला पूर्णपणे निर्भेळपणे विलय करून घेणं. असं नाही भक्ताला म्हणतायत की मी आज ईश्वरावर थोडी श्रद्धा ठेवीन, उद्या त्यापेक्षा 5% वाढवीन, अशी श्रद्धा वाढवत जाता येत नाही. श्रद्धा ही पूर्णच ठेवायला लागते. पण हे जे थोडं थोडं पुढे वाढवणं आहे ते ज्ञानमार्गामध्ये शक्य आहे. भक्तीची भावना समर्थाने केलेली आहे, जो विभक्त नाही तो भक्त. आणि भक्तीची जर का आपल्याला खऱ्या पद्धतीने भक्ती करायची असेल तर भक्ताला थोडं भावनाशील असायला लागतं. त्याच्यामध्ये आंतरिक प्रेमभावना असणं हे महत्वाचं असतं. फक्त देवावर भक्ती नाही, माणसावर सुद्धा भक्ती असेल तर ती भावना आधारित भक्ती असते किंवा प्रेम असतं.
असं नाही म्हणता येणार की उद्यापासून आणि आमचं तुमचं प्रेम सुरू, असं म्हणता येणार नाही. हे प्रेम जे असतं ते असेल तर त्या क्षणाला सुरू होतं. आणि ही जी प्रेमभावना आहे किंवा ही जी भावनाशीलता आहे ती भक्तीसाठी आवश्यक आहे. भक्ती श्रेष्ठ आहे, परंतु ती बऱ्याच जणांना नसली तर ती श्रद्धेने तयार करायला लागते. भक्ती हे अंतिम ध्येय आहे. त्याच्या आता भक्त म्हणजे विभक्त, पण विभक्त तर एकदम भक्त होणार नाही, कारण त्याच्यामध्ये भावना नाही किंवा त्याच्यामध्ये समर्पण नाही. आणि म्हणून आज ज्या ठिकाणी आहे तिथपासून भक्त होण्यासाठी जो प्रयत्न करायचा त्याला उपासना म्हणतात. आणि ही उपासना कशी करावी, ती कुणाची करावी, ते करताना काय काय पथ्य पाळावी, हे सगळं सांगणारा तो ज्ञानमार्ग. आणि हळूहळू ज्ञानमार्गाने क्रमविकास साधता येतो. ज्यांच्या स्वभावात भक्तीचं, भावनाशीलतेचं, समर्पणाचं भाग्य आहे त्यांना भक्ती साधेल. परंतु असे लोक खूप कमी असतात. त्यामानाने कर्ममार्गी आणि हळूहळू ज्ञानावर आधारित कर्म करणारे लोक जास्त असतात. म्हणून क्रमविकासासाठी हळूहळू जाणारा ज्ञानमार्ग उपयोगी पडू शकतो. आता गीतेच्या 14व्या अध्यायाच्या निमित्ताने स्वामीजीने आपल्याला काय सांगतायत ते आपण थोडक्यात बघूया. स्वामीजी आपल्याला सांगतायत आपण काय केलं पाहिजे. मी ज्ञानपूर्वक चांगलं केलं पाहिजे, मी ज्ञानपूर्वक सत्कृत्य केलं पाहिजे, पण ते करताना मी करतो असं म्हणणं टाकून दिलं पाहिजे. क्रेडिट घ्यायला मी शून्य असलं पाहिजे, पण काम करायला परार्ध असलं पाहिजे. मी अलिप्त राहिलं पाहिजे. कृतीच्या परिणामाबद्दल मी अनासक्त राहिलं पाहिजे. इतकं ज्या वेळेला मी करेन त्यावेळेला मला काही बाधणार नाही. मी मुद्दाम हे स्वामीजींचे कोट्स वाचून दाखवतोय आपल्याला, कारण आपल्याला आढावा रूप घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला कुठल्या दिशेने जायचं ते आपल्याला स्वामीजींकडूनच कळल्याचं अधिक जास्त इफेक्ट होईल. सगळं आपल्याला सोडून जायचं असतं, कारण जाता गेल्यानंतर आपल्याकडे काहीच उरत नाही. आणि तरी सुद्धा जिवंत आयुष्यात 3 गुणांनी जे मिळवाल त्यापेक्षा मनात 0 मिळवा. प्रचंड कोटी रुपये मिळवले तरी काही उरत नाही शेवटी, पण मनातलं 0 एकदा घट्ट बांधून ठेवा. कारण आयुष्यातलं सगळे पैसे तुमचे चोर नेतील किंवा तुम्हाला लुबाडले जातील किंवा आणखीन कोणी देतील, पण तुमच्या आयुष्यातलं 0 कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि आयुष्याच्या कर्माची ही एकदम निराळी रीत आहे. तुम्ही श्रेयाला म्हणजे क्रेडिट घ्यायला 0 व्हाल तर एक चमत्कार लक्षात येईल की केव्हाही तुमचा पराभव होणार नाही. आणि हे स्वामीजींनी फक्त सांगितलेलं नाहीये, ते प्रत्यक्ष जगले तसे. ते म्हणायचे अनवॉन्टेडनेस इज माय स्ट्रेंथ. आणि हे वाक्य आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला तेवढं जमणार नाही, परंतु आपल्याला ती दिशा ठेवली पाहिजे. आता मी खूप करेन पण मी काही करत नाही असं म्हणेन, हे जे आहे ते समर्पणाच्या दृष्टीने असलं पाहिजे. कारण आळशी माणूस सुद्धा काहीच करत नाही, पण समर्पणासाठी म्हणजे भरपूर करून ते नाही म्हणायचं. म्हणजे सगळ्याला 0 आणि गुणाची बुद्धी आपण ज्या वेळेला ठेवू त्यावेळी दुःख नावाची गोष्ट सुद्धा आपोआप 0 गेली जाईल, सहजतेने जाईल. हा 14वा अध्यायाचा सारांश आहे, हे लक्षात घ्या. ते त्रिगुणावर तो अध्याय आहे आणि सत्वगुणाचा परिपोष कसा करायचा आणि हळूहळू आपण या सत्वगुणाच्याही पलीकडे कसं जायचं हे त्या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि मग स्वामीजी म्हणतात त्यांनी शेवटी सांगितलं आहे की तू काय कर, जे कर्म करशील, जी कृती करशील त्याचं सगळं फळ मला म्हणजे भगवंताला अर्पण कर, म्हणजे तुला 0 राहिलं पाहिजे. आता हे सांगणारा जो देव आहे त्याला काही पाहिजे म्हणून तो स्वार्थाने सांगत नाहीये, तो आपल्याला ह्या पद्धतीने ज्ञानाचा कृती आराखडा देतो, असं स्वामीजी आपल्याला या 14व्या अध्यायाच्या निमित्ताने सांगतात. आता ही जी भक्ती पाहिजे, हे जे समर्पण पाहिजे ते एकदम नाही येणार. ईश्वराचं ज्ञान झालं आणि शंकराचार्यांनी त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी तर त्याच्याही अगोदर समर्पण केलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की खरी भक्ती म्हणजे कशी पाहिजे, तर पाण्यात साखर टाकली की ज्याप्रमाणे ती सहज विरघळते त्याप्रमाणे आपलं समर्पण व्हायला पाहिजे. पण ही सगळी जी गोष्ट आहे ही आपल्याला पेळणारी गोष्ट नाही. आणि म्हणून ज्ञानमार्गी हे कबूल करतो की नाही मला हे जमणार, पण तो प्रामाणिक असतो आणि म्हणून तो म्हणतो की हळूहळू मी समर्पण करीन.
म्हणजे आधी 6.25%, नंतर 12%, 15%. आणि हे प्रत्यक्ष वस्तूचं किंवा पैशाचं किंवा वेळेचं पण नाही, अहंकाराचा मी त्याग करेन. त्याला तर काही पैसे लागत नाहीत, त्याला फक्त समर्पण लागतं. भक्ती ही परमेश्वराविषयीची प्रेमप्रेरणा आहे, अमृतमय आहे, मोक्षमय आहे. ती जर का मिळाली तर पुरुष सिद्ध आणि तृप्त असतो. त्यानंतर त्याला शोक द्वेषात काही रमण्याची इच्छा होत नाही. भक्तीच्या आनंदातच तो मस्त राहतो, स्तब्ध राहतो, आत्मरंगी रंगून जातो. संकल्प सिद्धी ग्रंथात स्वामीजी हे आपल्याला सांगतात. आणि म्हणून संकल्पाने काय साधायचं. आता हे सगळं ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग आणि श्रद्धा मार्ग, या सगळ्याचं थोडक्यात आपण स्वामीजींचे विचार ऐकल्यानंतर स्वामीजी ह्या योग ग्रंथाबद्दल शेवटी सूचना देतात. शक्तियोग हा शेवटचा योग ग्रंथ त्यांनी लिहिलाय. त्याच्यात ते असं म्हणतात, माझ्या पुरत्या काही सूचना मी देतोय तुम्हाला, स्वामीजी म्हणतात. आणि ते तिथे चक्क सांगतात की मी तुमच्या समोर असताना ज्ञानतत्पर राहा, आणि मी समोर नसताना भावतत्पर राहा. म्हणजे इथे ज्ञानतत्पर म्हणजे ज्ञानमार्ग आहे, भावतत्पर म्हणजे श्रद्धा मार्ग आहे. मी तुमच्याशी बोलतो आहे, जोपर्यंत व्यवहार करतोय तोपर्यंत अभ्यासाने मिळालेलं ज्ञान, निश्चय, शब्दांनी तुमच्यापर्यंत अत्यंत परिणामकारक पोचू शकेल. पण मी बोलताना जे माझे शब्द येतील ते नेहमी थोडे तरी भावमिश्रित असणार. शब्दामध्ये आपल्याला त्या शब्दाचा भाव कळतो, त्या शब्दामध्ये काय पद्धतीने सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काय अविर्भाव आहे तो आपोआप येतो. म्हणजे शब्दाबरोबर भाव येतातच. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की मी असताना माझा भाव तुम्हाला कळेल, माझ्या समोर तुम्ही ते ऐकताल तेव्हा. पण मी जेव्हा अलिप्त स्थितीत असेन तेव्हा तुम्हाला अधिक उपयोग पडू शकेल. आणि म्हणून मी तुमच्या समोर असताना ज्ञानतत्पर राहा आणि समोर नसताना भावतत्पर राहा. म्हणजे मिळालेल्या ज्ञानाची शंका न करता संपूर्ण ज्ञाननिष्ठा बाळगा आणि ह्या स्थितीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट प्रत्यय येतील. स्वामीजी म्हणाले ना की मागे कुठेतरी आपण घेतलं होतं की मी नसेन तेव्हा अधिक प्रत्ययकारी असेल किंवा अधिक कार्यक्षम असेल. स्वामीजी म्हणायचे, देहाचा बोजा टाकून जेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे देहांतरानंतर जे तुम्हाला माझ्याकडून ज्ञान मिळेल ते अधिक चांगलं मिळेल. आणि अशा पद्धतीने स्वामीजींनी सांगितलेलं आहे. पण ते काय, ते चांगलं कधी मिळेल, जेव्हा तुम्ही भावतत्पर राहा तेव्हा. तुम्ही असताना जेवढ्या शंका विचारल्या त्या प्रत्येक शंकेचं त्यांनी उत्तर दिलं. परंतु ते नसताना अशा पद्धतीने जर का आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि त्यांचं सगळं जे ऐकलं आणि ऐकल्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्याला उत्कृष्ट प्रत्यय येतील. आणि असे खात्री पटलेले लोक जर का एकत्र आले आणि त्यांच्या विचारांची आणि कृतींची जर का श्रद्धा एकता झाली तर मग त्याच्यातून प्रचंड शक्ती निर्माण होईल. आणि अशा पद्धतीने स्वामीजींनी हे शक्तियोगामध्ये शक्तीचा, श्रद्धेचा आणि ज्ञानाचा विचार मांडलेला आहे. आता आपण ह्या सगळ्या योगाच्या पाठांच्या पूर्वतयारीत काय काय गोष्टी बघितल्या त्या आपण बघितल्या. त्याच्यामध्ये आपण ह्या आस्तिक दर्शनांचा काही विचार केला. म्हणजे अध्यात्म हे मुख्यत्वे श्रद्धेवर आधारलेलं आहे, परंतु श्रद्धा अंधश्रद्धा नाहीये. ती आस्तिक दर्शनं म्हणजे वेगळ्या वेगळ्या लोकांना सत्याचं जे दर्शन घडलं ते त्यांनी ह्या दर्शनामध्ये मांडलेले आहे. त्यातले अनेक दर्शन आहेत, परंतु आस्तिक दर्शनं म्हणजे वेदावर विश्वास असणारे दर्शनांची संख्या 6 आहे. त्याचे सांख्य दर्शन आहे, योग दर्शन आहे, वैषयिक दर्शन आहे, न्याय दर्शन आहे, मीमांसा आणि पूर्वमीमांसा आहे, आणि वेदांत दर्शन किंवा उत्तर मीमांसा किंवा अद्वैत दर्शन अशी दर्शनं आहेत. हे आपण दर्शनांचा कशाला विचार करतायत? कारण स्वामीजी योगदर्शन आधारित योगमार्गी आहेत. म्हणजे पहिलं आपण सांख्य दर्शन बघितलं, योग दर्शन बघितलं, वैषयिक. आता ह्याच्यामध्ये फार काही फरक नाही, कारण हे सगळे वेदावर विश्वास ठेवणारे आहेत, परंतु किंचित फरक आहेत त्याच्यामध्ये. स्वामीजी मुख्यत्वे योगदर्शन आधारित योगमार्गी आहेत, कारण योगाचा मृत्यू कसा दिसावा असा त्यांनी लेख लिहिला होता आणि जो त्यांच्या देहांतरानंतर प्रसिद्ध झाला होता. मला वाटतं 94 किंवा 93च्या त्या, आणि ह्याच्यात पण आहे मला वाटतं तो आपल्या प्रकाश समाधीमध्ये. आता स्वामीजी ईश्वर मानणारे आहेत, पण ते रूढार्थाने ईश्वर नाही मानत. तर ईश्वराला ते अत्युच्च निसर्ग शक्ती असं म्हणतात. आणि त्यांची देवाची संकल्पना आहे त्यांनी गॉड रिकन्सिडर्ड ह्या पुस्तकात दिलेली आहे.
परंतु ते योग्य आहेत. योगात असं म्हणतात की मन स्थिर करून आणि ठेवून ध्यानधारणा केली तर अनेक मनोशारीरिक फायदे होतात, उपलब्धी प्राप्त होतात. आणि योगाचं दर्शन स्वरूप आणि सूत्रमय रचना इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात होऊन गेलेल्या पातंजली मुनींनी केलेली आहे. आता सांख्ययोग हा खूप पूर्वीचा आहे, पातंजली योग त्या मनाने अलीकडचा आहे. परंतु पातंजलीचा योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग हे चित्तवृत्तीचं नियमन होय. या योगाच्या व्याख्येत ईश्वर नाही, पण पतंजलींनी मन केंद्रित करण्यासाठी एक पर्याय म्हणून ईश्वर सांगितलेला आहे. थोडक्यात आपण काय म्हणतोय की योगदर्शन सुद्धा ईश्वर मानतं, साधारणपणे ते मानलं जातं. आणि गीतेत तर ध्यानयोग या नावाने पूर्ण एक अध्यायच आहे. आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग गीतेने सांगितलेला आहे आणि त्याला ईश्वरावर जोडून टाकलेला आहे. परंतु हा ईश्वर ही संकल्पना ही सुद्धा अद्वैताची संकल्पना आहे. आणि ती सगळी संकल्पना उत्तर मीमांसा किंवा वेददर्शन किंवा ज्याला शंकराचार्यांनी आदि शंकराचार्यांनी ज्याची खूप त्याच्यावर टीका केलेली किंवा वेगळ्या पद्धतीने त्याचा प्रसार केला ते हे दर्शन आहे. हे दर्शन आता हे आपण सगळं कशाला समजून घेतोय, कारण आपल्याला पुढचा बुद्धियोग आणि श्रद्धायोग यासाठी हा तयार होईल आणि आपण हा पूर्वी सुद्धा प्राथमिक पाठामध्ये बघितलेला आहे. आता हे जे दर्शन आहे वेदांत दर्शन, हे दर्शन हिंदूंच्या षडदर्शनापैकी सर्वात प्रसिद्ध प्रमुख आणि जवळजवळ सर्वमान्य दर्शन आहे. हे जवळजवळ सर्वमान्य का म्हणतात, कारण उपनिषदामध्ये हे दिलेलं आहे. उपनिषदामध्ये अनेक टीकाकारांनी ते पुढे केलेलं आहे. ह्याच्यातलं मुख्य टीका आणि मुख्य ह्याचा प्रसार आदिशंकराचार्यांनी केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वरांपासून अगदी तुकाराम महाराज, रामदास स्वामी किंवा त्याच्या पुढचे सुद्धा संत ह्याच पद्धतीचा एक तत्वज्ञान त्यांच्या जीवनात मांडतात. आणि अद्वैत याचा अर्थ असा की देव आणि ईश्वर किंवा ब्रह्मा आणि ईश्वर या वेगळ्या गोष्टी नसून किंवा ईश्वर आणि जग ह्या वेगळ्या गोष्टी नसून त्या सगळ्या एकच गोष्टी आहेत, अशा पद्धतीचा ते भाग आहे. आणि ब्रह्मसूत्र हा त्याच्यावरचा प्रमाण ग्रंथ आहे किंवा मुख्य ग्रंथ आहे. तो बादरायणाचार्यांनी रचलेला आहे आणि त्यांनी नास्तिक मताला विरोध करून ईश्वरवादाचं आणि ब्रह्मवादाचं समर्थन केलेलं आहे. आणि हे सगळं पुढे औपनिषदिक तत्वज्ञान हिंदू धर्माने मुख्य तत्वज्ञान मानलेलं आहे. आपण द्वैत आणि अद्वैत हा सुद्धा भाग पूर्वीच्या प्राथमिक पाठामध्ये घेतलेला आहे. त्रिगुणावर आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्रिगुणांचा जे सत्व रज आणि तम हे जे 3 गुण आहेत त्या गुणापासून आपण बनलेलो आहोत, त्या गुणापासून सगळ्या सृष्टी बनलेली आहे. या गुण ज्या वृत्तिमय असतात आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन होत असतं, हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे. आपल्याला स्वतःला जर का समजायचं असेल, म्हणजे स्वतःचं परीक्षण करायचं असेल, तर त्रिगुण संकल्पना खूप कळली पाहिजे. आणि त्याच्यावर गीताजी एक थोडक्यात प्रकाश टाकते, गुण आणि आपण. त्याचं बघा कसं आहे, प्रज्ञेच्या इंद्रियाद्वारा प्रकाश सगळीकडे देहात पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले. म्हणजे जेव्हा आपण ज्ञानमय असतो, आपली प्रज्ञा आपली बुद्धी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असते आणि आपण चांगलं काम करत असतो, तेव्हा सत्व वाढलेलं असतं. रज कधी प्रवृत्ती लालसा लोभ कर्मारंभ अशांतता ही देही उठती तेव्हा जाणावे रज वाढले. आणि तम कधी अंधार मोह दुर्लक्ष अप्रवृत्ती चहूकडे देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले. आणि मग हे सगळे गुण वाढल्यानंतर प्रत्येक गुणाचा परिणाम काय होतो, पुढच्या जन्मात काय होतो, वाढले असता सत्व जायजे देह सोडूनी जन्म तो शुभलोगात तो ज्ञात्यांच्या समागमी. चांगला जन्म मिळतो. रजात लीन झाला तो कर्मासक्तात जन्मतो, तमी बुडून गेला तो गूढ योनीत जन्मतो. अशा पद्धतीने या गुणावर आपलं जीवन तर नाही, परंतु पुढचं जीवन सुद्धा अवलंबून आहे. आणि मग ह्याच बरोबर आपण प्रारब्ध क्रियमा आणि संचित या सगळ्या गोष्टी म्हणजे कार्यकारण भाव, मी आज जे काही करतो त्याप्रमाणे जे निर्माण होतं ते संचित, या संचितातला जो काही भाग माझ्यासमोर वर्तमान काळ येतो ते प्रारब्ध, आणि त्या प्रारब्धावर मी क्रियमान करतो, असं ते सर्किट सगळं चालू आहे. ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. नंतर ब्रह्मांड निर्मिती प्रक्रिया अध्यात्मशास्त्रातले ती आपण मूळ समजून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आधी काहीही नव्हतं, त्याला ब्रह्मस्थिती म्हणतात. त्या ब्रह्माला स्फुरण झालं आणि त्याच्यानंतर जी निर्माण झाली ती मूळ माया
त्या मूळमायेत गुणांचा प्रकोप झाला, प्रक्षोभ झाला, मग गुणमाया झाली, त्याच्यानंतर जडमाया झाली, पंचभूत निर्माण झाली आणि या पंचभूतातून जडमाया निर्माण झाली आणि अशा पद्धतीने जडमायेने हे सगळं ईश्वर हे जग निर्माण केलेलं आहे. जगातल्या म्हणजे हेच जग नाही, काय म्हणतात 14 लक्ष भुवनका जी काय असतील ती सगळी निर्माण केलेली आहेत. हे अध्यात्माचं कन्सेप्ट आहे. आणि विज्ञान काय म्हणतं, बिग बँग, आधी काहीच नव्हतं आणि त्या काही नसलेल्या स्थितीतून स्फोट झाला. मग ते काही नव्हतं ते काय होतं, तिथे विज्ञान म्हणजे सायन्स म्हणतं की आम्हाला ते माहित नाही काय झालं. पण अध्यात्म सांगतं की का ब्रह्मांडाला म्हणजे ब्रह्माला काय इच्छा झाली, त्यांनी सांगितलं स एकाकी न रेमे एकोहम बहुश्याम. अशा पद्धतीने ह्या सगळ्याचं एक लॉजिकल कन्क्लुजन आपल्या अध्यात्मशास्त्राने काढलेलं आहे. आणि हे सुद्धा हे कसं काढलेलं आहे तर हे त्याला श्रुती म्हणतात. म्हणजे जे कोणी अत्यंत उच्च अशा मानसिक स्थितीमध्ये, म्हणजे आपली बुद्धी असते, बुद्धीच्या वरती प्रतिभा असते, प्रतिभानंतर प्रज्ञा असते, प्रज्ञानंतर आणखीन अशा पद्धतीने ऋतंभरा, अशा ह्या ज्या अत्यंत उच्च मानसिक स्थितीमध्ये असताना, त्या ध्यानस्थितीमध्ये असताना त्यांना जे प्रत्यक्ष ऐकू आलं किंवा प्रत्यक्ष दसलं किंवा भासलं त्याचं वर्णन ऋषींनी केलेलं आहे सत्य शोधून काढण्यासाठी. आणि त्याच्यातून ही उपनिषदं निर्माण झालेली आहेत. म्हणजे इथे काहीतरी व्यक्तिगत का होईना, आणि ह्या व्यक्ती कशा होत्या, त्या ह्या व्यक्ती होत्या, त्यांना कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ नव्हता. त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्या सगळ्या गोष्टीसाठी काही क्रेडिट घेतलेलं नाहीये किंवा पैसे घेतलेले नाही, कन्सल्टन्सी घेतलेलं नाही, काय म्हणतात ते रॉयल्टी घेतलेलं नाही. हे सगळं त्यांना जे दिसलं ते त्यांनी मांडून ठेवलं आहे लोकांच्या कल्याणासाठी. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर उत्क्रांती ही संकल्पना स्वामीजींनी अत्यंत वेगळ्या प्रकारे संशोधन करून मांडलेली आहे. त्याच्यावर आपण 3 पार्ट घेतले, 3-4 पार्ट घेऊन त्याच्यावर सविस्तर चिंतन केलेलं आहे. आणि त्याचा जो वेगळेपणा आहे तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. उत्क्रांती शरीराची झाली का मनाची झाली? म्हणजे प्राणी उत्क्रांत होत गेला अॅमिबापासून माणसापर्यंत, मेंदू उत्क्रांत झाला. मेंदूचा जो प्रपोर्शन आहे शरीराच्या मानाने ते माणसामध्ये सर्वात जास्त आहे. शरीर उत्क्रांत झालं, शरीराची कार्यसंस्था उत्क्रांत झाली, त्याच्यानंतर मेंदू उत्क्रांत झाला. परंतु माणसाचं मन उत्क्रांत झालं का? माणसाची नैतिकता उत्क्रांत झाली का? त्याच्यावर थोडक्यात स्वामीजी सांगतात की पूर्वीच्या काळात राजा हरिश्चंद्रांनी स्वप्नात दिलेलं वचन पाळलं. स्वप्नात त्यांनी वचन दिलं होतं की मी तुझं राज्य देईन, आणि ते जागेपणी त्याला पाळून तो विकायला लागला. प्राण जाय पर वचन न जाय हे रघुकुळ वील होतं, म्हणजे रामायणाच्या काळात होतं. पण पुढे स्वार्थ बोगडला. अर्ध राज्य सोडा 5 गाव सुद्धा भावांना द्यायला कौरवांनी नकार दिला. हा पुढचा काळ. पुढे काही प्रमाणात जागेपणी दिलेले वचन पाळलं जात असेल, पण पुढे प्रॉमिसरी नोटवर लोकांचा विश्वास होता. आता सकाळी कबूल केलं ते संध्याकाळी सुद्धा पाळलं जाईल याचा भरोसा नाही. असंख्य घोटाळे आणि अपप्रकार आणि तथाकथित नेते करत आहेत. आणि आता अलीकडे तर आपण कोर्टातलं पण ऐकतोय. आणि कोर्टाचा भ्रष्टाचार काही नवीन नाहीये. स्वामीजी असताना सुद्धा त्यांनी मला वाटतं 92-93च्या सालामध्ये जे काही लेख लिहिले त्याच्यामध्ये कोर्टाचा भ्रष्टाचार दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ही आपली प्रगती झालेली आहे. शरीर प्रगत झालेलं आहे, भौतिकता प्रगत झालेली आहे, आपली घरं प्रगत झालेली आहेत, आपली टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे. पण अधिभौतिक उत्क्रांती विरुद्ध भौतिक उत्क्रांती हा स्वामीजीने एक वेगळ्या पद्धतीने, आणि ह्याच्यामध्येच आपल्या सगळ्या ताणांची एक मुळं आहेत. ह्याच्यावर अत्यंत विस्तृत विचार स्वामीजीने वेगळ्या वेगळ्या ग्रंथात मांडले. मन, मनाची इच्छा आणि परिस्थितीची जुळणूक या सर्वांची उत्क्रांतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका लक्षात घेतल्याशिवाय या उत्क्रांती थेरीला पूर्णता येणार नाही, हे ठामपणाने मांडलेलं आहे. आणि खरं म्हणजे हा सगळा बेसिक कन्सेप्टवर खूप रिसर्च आपल्यासारख्या म्हणजे संस्थांनी करायला पाहिजे. कारण हा वेगळा विचार एक वेगळ्या पद्धतीने स्वामीजी मांडलेला आहे. आणि तो फक्त कन्सेप्ट नाही मांडलेला आहे, त्यांनी तो जीवनाशी आणि आपल्या जीवन पद्धतीशी आणि जीवनाच्या समस्या आणि जीवनाच्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी जोडलेला आहे. आता हे सगळं करत असताना विषयोगमध्ये ते सांगतात की विषय वासना हव्यासात आपण कसे गुंतत गेलो, त्यातून सुटायचं असेल तर काय उपाय, हे सगळं आपण योग अभ्यास ग्रंथात पाहिलं.
शब्द स्पर्श रूप रसगंध ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांच्या सगळ्या सुखाचा विचार, याचा विषयोग मध्ये आपण विचार केला. आणि अंतःकरण ज्याला मन म्हणतात, या 11व्या इंद्रियाचा इच्छापूर्तीचा विचार, संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा महत्वाकांक्षा मान सन्मान अभिलाषा या सगळ्याचा आपण विचार भाग्ययोग ह्या ग्रंथात केला. आता 5-1 मिनिटात आपण ध्यानाकडे जाऊया, परंतु मी आजचा भाग जो आहे तो त्यातला थोडासा भाग घेतो. आता हा सगळा जो अभ्यास आहे हा परत कशासाठी आहे? कारण इच्छापूर्ती हा मनशक्ती मार्गदर्शनाचा मुख्य धागा आहे. आपल्या प्रत्येक अभ्यास वर्गातला पहिला पाठ इच्छापूर्ती असतो. इच्छा वेगळ्या वेगळ्या असतील, पण सगळ्यांना एकच इच्छा असते, ती म्हणजे मला सुख मिळावं. सुख कसला हा प्रश्न असतो, परंतु सुख मिळावं ही इच्छा आहे. आणि ह्या सुखाचाच विचार आपण सविस्तर या 2 ग्रंथामध्ये पाहिलेला आहे. आता ह्याच्या मूळ आधार अशा संकल्पना आपण प्राथमिक पाठामध्ये वेगळ्या वेगळ्या योग ग्रंथाच्या जवळजवळ 16 पाठ घेतले आपण प्राथमिक, आणि नंतर मग विषयोग सुरू केला. तर ह्या सगळ्याची सविस्तर मांडणी आपण केलेली आहे. आणि बुद्धियोग हा जो पुढचा ग्रंथ आहे त्यातले प्रबंध 2 ते 8 या पानावर ह्याच विषयाची मांडणी केली असून त्याची कन्क्लुजन्स आपल्याला धक्का देणारी आहेत, ती आपण नंतर बघणार आहोत. आता ह्याला जोड म्हणजे शांतीची जी जोड द्यायची ती ध्यान संकल्पना. त्याच्यासाठी स्वामीजींनी तयार केलेली मनाची, शरीराची आणि शरीरपेशीची संवाद, आणि ह्याद्वारे शरीर मन आणि पेशी मन यांच्यातील अंतर्गत समता ह्या गोष्टी उपायात्मक आहेत. कारण आपल्याच वर्तनाने आपल्या शरीरात जे परिणाम होतात त्याच्यात आपल्या शरीरात असमता निर्माण होते. त्याच्यावर सविस्तर अभ्यास आणि सविस्तर चिंतन आपण काही प्रमाणात केलं, प्राथमिक पाठात केलं आणि त्याच्यानंतर पुढच्या योग ग्रंथामध्ये पाठात केलं. आणि हे करत असताना ओंकार ध्यान संकल्पना ह्या काही पाठामध्ये समजून घेतल्या. शरीराशी ध्यान या सुद्धा संकल्पना आपण समजून घेतल्या आणि ह्याच्यासाठी काही पाठ घेतले. आता ह्या ठिकाणी आपण आज मला वाटतंय थोडं पुरे करूया, कारण मग ध्यानाला वेळ नाही मिळणार. ह्याच्या पुढे आज जो भाग घ्यायचा होता, जो राहिला माझा, तो असा होता की आपण ह्याच्या व्यतिरिक्त अभ्यास कसा करायचा योग ग्रंथांचा, तो अनुबंध चातुष्ट आणि षडलिंग ह्या संकल्पना समजून घेतल्या. या अनुबंध चातुष्ट आणि षडलिंग म्हणजे एकतर आपल्याला ह्या योग ग्रंथाकडे काय पद्धतीने बघितलं पाहिजे, त्याच्यासाठी आपली स्वतःची तयारी कशी केली पाहिजे, आपण क्वालिफाय कसं केलं पाहिजे अभ्यासाला, आणि त्या अभ्यासाला क्वालिफाय केल्यानंतर तो अभ्यास आपल्याला योग्य पद्धतीने कसा करता पाहिजे, ह्याच्यासाठी या 2 संकल्पना बघितल्या. नंतर विषयोग या ग्रंथावर चिंतन केलं आणि ह्या सगळ्याचे निष्कर्ष परत श्रद्धायोग मध्ये स्वामींनी दिलेले ते असे आहेत की सुखासाठी तळमळणारं जे मन आपलं आहे ते आपणच पूर्वीच्या कृत्यातून निर्माण केलेलं आहे. ही तळमळ कधीही पुरे होणार नाही हे लक्षात आणून ती हळूहळू कमी करत नेणं हे तुमचं काम आहे. वासना पूर्ती होणार नाही, वासनेचं व्यवस्थापन करणं हे आपलं काम आहे. ती कमी कमी होत जर शून्यावर आली, समअवस्थेवर आली, तरीही प्रचंड सुख आहे असा ज्ञात्यांचा अनुभव आहे. आणि यातली ही जी तळमळ पुरी होणार नाही हे लक्षात आणणं आणि ती शून्यावर आणण्याचा प्रयत्न करणं हा सगळा योगाभ्यास प्रक्रियेचा भाग आहे. आणि आपल्याला ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला शांतीकडे जायचंय. आणि भारतात जन्मलेल्या सगळ्या प्रमुख धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितलाय, पण हा पुनर्जन्म आपण घ्यावा असं कोणीच रेकमेंड केलेलं नाही. आणि म्हणून पुनर्जन्म न घेता मोक्षाकडे जावं अशा पद्धतीचा हा विचार जो आहे तो आपण मागच्या पाठामध्ये केलेला आहे. त्याचा आढावा आणि राहिलेला आढावा पुढच्या वेळेला घेऊ. आज आपण ह्या शरीराशी संवाद या ध्यान प्रक्रियेकडे जाऊया. थोडक्यात आपल्याला शांतीकडे जायचं आहे. ही शांती वर्तनातून आपल्या स्वभावाच्या किंवा आपल्या वर्तनाची जी काही मोटिवेशन आहे, जी काही प्रेरणा आहे, त्या प्रेरणेचा अभ्यास करून आपल्यातल्या हव्यासाला हळूहळू कमी करून, आपल्यातला अहंकार हळूहळू कमी करून
मग त्याला शांतीची जोड द्यायची आहे. हा वर्तनात्मक भाग, आणि त्याला काही काळ शांत बसून यावर चिंतन करून ह्या चिंतनातून आपल्या शरीरातला संवाद साधायचा आहे. तो शरीराचा संवाद आपण सुरू करतोय आता. आपण सगळ्यांनी शांत बसा, ध्यानस्थितीत बसा. डोळे शक्य असेल तर अर्धवट मिटा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि ही कॉमेंट्री ऐकत ऐकत ध्यान करा. हे आत्म्या, तू एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या अत्यंत उच्च अवस्थेला जाणार आहेस. बाजूला योग्य असं वातावरण करवेल तेवढं तयार केलेलं आहे. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहेस. यापुढे कानाने बाजूचे आवाज ऐकू नकोस. तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून केवळ जीवनदायी आवाज आत येऊ दे. या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग बंद कर. तुझ्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा एक अपूर्व अनुभव तू घेणार आहेस. आणि त्यासाठी चांगली बुद्धी ही पहिली गरज आहे. शांत एकाग्र राहण्यासाठी चांगली बुद्धी तू स्वतःकडेच माग. सूर्य तेजाने तुझ्या आत दिलेली शक्ती तू चांगल्या बुद्धीसाठी खर्च कर आणि त्या प्रतीकाचा मंत्र ऐक. हे शब्द वारंवार ऐकताना तू तिकडे दुर्लक्ष करायची सवय बाळगशील. तसे मुळीच करू नकोस. चांगली बुद्धी मागितली आहेस ती तुला मिळणारच आहे. तिला पात्र राहण्यासाठी शांत एकाग्रता तू करणार आहेस. हे आज्ञा, तू चांगल्या बुद्धीची इच्छा केलीस, तुझ्या हिताच्या बुद्धीची इच्छा केलीस. चांगली बुद्धी म्हणजे समता. विचकू नकोस. आता तुझ्यातली, तुझ्या स्वतःच्या आतली समता तरी करशील की नाही? तू स्वतःलाच आतली वागणूक नीट देत नाहीस हे बुद्धीने कबूल करशील की नाही? तू विचारशील, मी स्वतःला चांगली समतेची वागणूक कशी दिली नाही? अरे जीवा, तुझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला मन आहे असं अनेक बुद्धिनिष्ठ अभ्यासकांनी संशोधन केलेलं आहे. त्या तुझ्या छोट्या छोट्या असंख्य शरीर सहकार्यांची तू कधी दखल घेतली आहेस का? घे बरं दखल. चांगल्या बुद्धीच्या लेण्यातून ज्या पेशींच्या सहकार्याने तू हसतोस, अन्न पचवतोस, त्या सगळ्यांचा आळीपाळीने एकेका थरावर परामर्श घे. जसं तू पाहुण्यांना विचारतोस, केव्हा आलात, कोठून आलात, बरं आहे ना, तसं आपल्या शरीरातल्या दुर्लक्षित सहकार्यांना विचार बरं, कोठून आलात. मग त्या प्रश्नातून पेशीमन स्वतःला विचारतं, कोठून आलो मी. तेव्हा विचार त्याला, पण थांब हा, तुझ्यातर्फे मीच विचारतो, कारण तुला शांत बसायचंय. विचारू तर प्रश्न तुझ्या पेशींना,
तुझ्यातर्फे कोठून आलात म्हणून विचारतो ना. कोठून आलात? आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका. आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास. ठीक केलंस. आता हा संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. ओहम, सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. येथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहे. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज, बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल तेच तेज, तेच तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे.
दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल। यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे। स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे। तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे। तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे। इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल। शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखी अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास। याचा उपयोग तुला नंतर होईल। तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल। कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस। वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे। तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस। तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी। ती इथंच आहे। तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस। मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो। अगोमाग कौलात वर चढलेली ती शक्ती पहा। ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेला शून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वत प्राय। तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचला आहे। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हरि ओम। इथे आपल्या ध्यान सूचना आज वेळेच्या मर्यादेत आपण बंद करतो आहोत। ही पूर्ण ध्यान प्रक्रिया आपल्याला माहिती आहे, आपण अनेक वेळा केलेली आहे। तत्व हेच आहे की हळूहळू शरीरामध्ये समता निर्माण करायची। पेशीवर जो अन्याय होतो आहे त्याची जाणीव देत देत आपल्या अंतर्गत जो काही झगडा किंवा जो काही असंतोष निर्माण झाला तो कमी करायचा। ही आंतरिक समता आणि निस्वार्थ सेवा आणि निस्वार्थ साधनेनी किंवा उपासनेनी बाह्य समता असा हा भाग आहे। ह्या समारोप पाठाचा जो आता शेवटचा भाग आहे तो आत्मचिंतन प्रार्थना मी करतो। आपणही त्या प्रार्थनेच्या स्थितीमध्ये आपापल्या ठिकाणी जा। माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे। माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे। माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे। मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन। खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन। त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल। ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे। या ठिकाणी आपलाच या भागातलं चिंतन आपण थांबूया। हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु। सर्वांना धन्यवाद, सर्वांना वंदन।